हम्म. चला अभिषेक, आवाज येतोय का? एकदा सांग बरं बेटा. हाँ सर, यायला यायला. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ. तुला बाकीचे व्हिडिओ मी पाठवतो, सर्व ठीक आहे. रेकॉर्डेड आहेत, काय अडचण नाही. इथून पुढे केलास तरी कळते, कळायला काहीच अडचण येत नाही लेक्चरला. सर्वात मेन तर आपल्याला काय माहित पाहिजे? बेसिक इक्वेशन पी व्ही इक्वल टू एन आर टी. मग ह्याच्यामध्ये आणि दुसरा आहे प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो व्ही आर एम हाँ. एस स्क्वेअर. हे एकदम बेसिक आहेत. मग ह्याच्यामध्ये लागणाऱ्या काही गोष्टी माहित पाहिजे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग हे जे टोटल मास असते त्याला आपल्याला काय लिहिता येते? टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स इंटू मास लिहिता येते, किंवा नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास पण लिहिता येते. बरोबर आहे का रे बाळांनो? हाँ ह्याच सर. इक्वेशनला आपल्याला एन केबीटी पण लिहिता येते. एन केबीटी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की केबी इज इक्वल टू काय असते? आर बाय एन ए. बरोबर. हो. हे सर्व माहित पाहिजे हा. त्याच्यानंतर हे पण एन आर म्हणजे एन केबी. त्यानंतर मोलार मास, टोटल मास. थांबा, आणखीन एक फॉर्म्युला दिला होता मी अवोगॅड्रो नंबरचा. टोटल मास म्हणजे जसं एन इंटू एम आहे, तसं मोलार मास बरोबर एन ए इंटू एम आहे. बरोबर का? श्रुती का हो, जरा खाली घे, बरोबर. ते लॅपटॉप थोड चेहरा दिसू दे. हम्म. हम्म. हे विसरायचं नाही, हे पण फार महत्वाचं आहे. हे बघा. त्यानंतर कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू टोटल मास इंटू व्ही आर एम एस स्क्वेअर. ह्याला हाफ हाफ एम स्क्वेअर सारखंच आहे. आणि कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल म्हटलं की हाफ एम व्ही आर एम एस स्क्वेअर. आणि ह्याचा दुसरा फॉर्म्युला काय? 3/2 एन आर टी. तर ह्याचा फॉर्म्युला 3/2 केबीटी. आता तसे तर कायनेटिक एनर्जी आपण सर्व फॉर्म्युला बघितले. महत्वाचं काय हे माहित असणं. टोटलवाला. टोटलवाला माहित झाला, कायनेटिक एनर्जी टोटल माहित झाला की काही काढू शकता. पर मॉलिक्यूल काढायचं म्हणलं की ह्याला मॉलिक्यूलच्या संख्येने डिवाइड करा. पर मोल काढायचं झालं की नंबर ऑफ मोल न डिवाइड करा. पर ग्राम काढायचं झालं म्हणजे पर युनिट मास काढायचं झालं की मास न डिवाइड करा. बरोबर का? हो. हे सर्व आपल्याला बार 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 वापरायचं आहे. चलो, मग आता आपण काय म्हटलं बघा. आता हे महत्वाचं असतं. स्टेट बॉयल्स लॉ आणि डिड्यूस इट फ्रॉम कायनेटिक थेरी. ते सर्वात गॅस लॉज आहेत 3. आता हे तर झालं बेसिक, आहे का नाही? हे आहे आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट म्हणते त्याला, आणि ह्याला म्हणतात प्रेशर इक्वेशन. प्रेशर इक्वेशन फ्रॉम केटीजी. आता जे गॅस लॉज आहेत, गॅस लॉज, 3-4 गॅस लॉज आहेत, त्याच्यावरून हे आलं होतं. आठवतंय का बघा? हाँ सर. बायल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे लुसॅक्स लॉ, अवोगाड्रोस लॉ, बीसीजीए. बीसीजीए. ठीक आहे. बॉयल्स लॉ मध्ये प्रत्येकात काय कॉन्स्टंट आहे? तर हे आहे टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल. ऑफकोर्स नंबर ऑफ मोल फॉर गिव्हन मास ऑफ गॅस, नंबर ऑफ मोल तर कॉन्स्टंट राहणार. ह्याच्यामध्ये आहे प्रेशर कॉन्स्टंट, आणि ह्याच्यामध्ये आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हटलं की मग प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. प्रेशर कॉन्स्टंट म्हटलं की व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, आणि तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ह्याच्यात जरा वेगळं आहे. आता ऑफकोर्स नंबर ऑफ मोल ह्या प्रत्येकामध्ये कॉन्स्टंट आहेत. ह्याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आणि मग व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल. हे पार्ट असावे लागते. आणि बॉयल्स लॉ तर लय वेळेस विचारतात. टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस असे म्हणू शकता तुम्ही. मग बॉयल्स लॉ म्हणजे काय? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर फॉर गिव्हन मास ऑफ गॅस, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली वॉल्यूम. प्रोपोर्शनल टू. वॉल्यूम. श्रुतिका झोप माय, झोपली का? व्हॉल्यूम म्हणलं. हा, म्हणत जा बरं. ऐकू येऊ देत जा. झोपायचं नाही, लेक्चर मध्ये सतत बोलत राहायचं आहे आपल्याला. प्रत्येक वेळेस मी फोन नाही करू शकत. श्रुतिका बोल, अभिषेक बोल, गणेश बोल, सगळेच बोला, बोलत राहा. साधं लेक्चर मध्ये एकदा सांगितलं की बोलतच राहायचं. नाहीतर रेकॉर्डेड लेक्चर नसते का पाठवले? हम्म.
बोलण्यानं काहीच खर्च होत नाही आपला, नुकसान होत नाही, झालं तरी मी भरून देतो. पप्पाला म्हण, बोलण्यामुळे माझं झालेलं नुकसान सरांकडून वसूल करा. सरांनी म्हणलंय म्हणायचं. हा, ठीक आहे. आणि काही फायदा झाला तर मग मला द्यायचा. बघू काय होतंय नेमकं. तर स्टेट बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ पहिल्या बघा, हे 3 मार्काला प्रश्न विचारतात. अँड डिड्यूस इट फ्रॉम कायनेटिक थेरी. कायनेटिक थेरी पासून डिड्यूस करा म्हणलं की प्रेशर इक्वेशन. कायनेटिक थेरी पासून आपल्याला काय आले माहितीये का? प्रेशर इक्वेशन. बघा, गॅस लॉज पासून काय आलं ए बाळांनो? गॅस लॉज पासून काय आलं? गॅस लॉज म्हणजे त्या तिघांचे लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ वगैरे. गॅस लॉज पासून काय आलं बाळांनो? कोणतं इक्वेशन? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल P गॅस is equal इक्वेशन. आयडियल गॅस. आणि प्रेशर इक्वेशन कुणाकडून आलं? कायनेटिक थेरी ऑफ गॅस. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस पासून आपल्याला प्रेशर इक्वेशन आलं, हे विसरायचं नाही. मग म्हणलं त्याने केटीजी पासून डिराईव्ह करा, की डायरेक्ट सुरू करायचं. वी नो फ्रॉम केटीजी प्रेशर इज इक्वल टू दिस, म्हणजे इथून सुरुवात करा असं असते ते. तो पहिल्यांदा तर बॉयल्स लॉ सांगा म्हणतोय त्यानं. एकदम सिंपल आहे. बॉयल्स लॉ काय म्हणते? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर. temperature. नाही नाही. हा, ओके. हो हो. प्रेशर ऑफ फिक्स्ड मास फॉर ए गिव्हन मास ऑफ गॅस इज कसं? Inverse proportional. प्रोपोर्शनल टू इट्स इनव्हर्सली व्हॉल्यूम. प्रोपोर्शनल. लगेच असं मॅथमॅटिकली लिहून टाकायचं, राईट? हो. आता कायनेटिक थेरी पासून डिड्यूस करा म्हणते, म्हणजे कायनेटिक थेरी म्हटलं की पहिल्यांदा कोणतं इक्वेशन लिहिलं? 1/3 NM/V². 1/3. बरोबर आहे का? हेच आहे काय? हो. ह्यालाच आपण काय लिहितो एवढ्याला? Rho. रो लिहितो. गुड. रो एन. मग त्याने डायरेक्ट NM/V लिहिलं. आता आपल्याला एक कळालंय, प्रेशर इकडं आहे, व्हॉल्यूम खाली आहे. हे प्रेशर दिसलं इथं तुम्हाला, आणि व्हॉल्यूम खाली आहे, म्हणजे बाकीचे सर्व कसे कॉन्स्टंट आहेत एवढंच दाखवायचं आपल्याला. आता तुम्हाला VRMS तर माहिती आहे काय आहे ते फॉर्म्युला? हा. हो. काय फॉर्म्युला आहे VRMS चा सांगा बरं जरा. Under root 3 RT by अंडर M. 3 RT. RT by M. M म्हणजे naught. ह्याचा अर्थ VRMS चा स्क्वेअर काय येईल? 3 3 RT RT. by M 3 naught. RT by M नॉट. मग त्यानं काय लिहिलंय बघा हे. VRMS इज कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता 3 मार्काला दिले तर आपण थोडस लांब व्हायचंय. हा, त्याला थोडं लांब. 3 मार्काला एवढंच कशाला लिहायचं? तर एक त्याला म्हणायचं इक्वेशन 1. त्यानंतर बट हा, VRMS इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगा बरं? Under root रूट 3 RT by M नॉट. 3 RT by M naught. M naught. VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3 RT by M 3 नॉट. RT by M naught. हे. हे जे आहे ते VRMS पाहिजे. मग ह्याच्याहून दिस इम्प्लाइज VRMS स्क्वेअर, हे डायरेक्ट V² पण लिहितात, इज इक्वल टू काय लिहावं लागेल सांगा? 3 3 RT RT. by M naught. 3 छेद ही सिम्प्लाइज काय म्हणून असेल की. हा, हे कळलं. म्हणजे ह्याच्यावरून काय, Okay. ऍट कॉन्स्टंट हे असा फॉर्म्युला आला. मग काय म्हणतात? सो फॉर फिक्स्ड मास N and M आर कॉन्स्टंट, कॉमा, आणि पुढे काय म्हटलंय? ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर VRMS इज ऑल्सो कॉन्स्टंट. कारण VRMS बघा बरं कशी दिसायला तुम्हाला ही VRMS. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे
पूर्ण कॉन्स्टंटच. कॉन्स्टंट होऊन गेली का? व्हीआरएमएस कॉन्स्टंट झाली का रे बाळांनो? हो हो. सर. हा सर. आता व्हीआरएमएस कॉन्स्टंट झालं, मास सर्वच कॉन्स्टंट झालं हे. म्हणून राहिलं काय? प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर आहे का? हो सर. हो. म्हणजे ह्याच्यावर मी असं लिहू शकतो, व्हीआरएमएस इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काय करायचंय? काही गरज नाही, लगेच लक्षात येते. पण VRMS स्क्वेअर सर ते येते. हो ना, स्क्वेअर. मला सांग, व्हीआरएमएस कॉन्स्टंट असेल तर त्याचा स्क्वेअर पण कॉन्स्टंट असेल का नाही बाळा? हा. हा, असं कसं बरं? त्याचा रूट पण कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर पण कॉन्स्टंट. हा, अशा प्रकारे हे 3 मार्काचा प्रश्न. तुम्ही लिहित असताना थोडस बघा, ह्याला आहे 1 मार्क हे स्टेटमेंटला, आणि खालच्या डेरिवेशनला आहे 2 मार्क. बॉयल्स लॉ. ठीक आहे, बॉयल्स लॉ हे 2 मार्काला प्रश्न आमच्या काळापासून येते बरं का, हे लय कामाचं आहे. बॉयल्स लॉ सांगा आणि त्याला कायनेटिक थेरी पासून डिराईव्ह करा. आता हे काय म्हणतं? एक्सप्लेन हाऊ प्रेशर चेंजेस इफ व्हॉल्यूम इज रिड्युस्ड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता हे काय रिलेशन विचारलंय? प्रेशर आणि कुणामधलं? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. 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 कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणलं की बॉयल्स लॉ, बरोबर का? हो सर. हा. बॉयल्स लॉ आठवला तर चांगली गोष्ट आहे, नाही आठवला तर मग आयडियल गॅस इक्वेशन पासून, पीव्ही इक्वल टू एनआरटी पासून जा. तसं काहीच नाही, कारण सर्व लॉ कुठून आले? तर म्हणजे सर्व लॉला मिळूनच पीव्ही इक्वल टू एनआरटी गेले, आणि ह्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट म्हटलं. परंतु हे बाळांनो लक्षात घ्या, तुम्ही घाई गडबड करून बॉयल्सला डिराईव्ह करा म्हटलं होतं तर तुम्ही डायरेक्ट लिहायचं नाही, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी आणि टेम्परेचर कॉन्स्टंट सांगितलं म्हणून हे कॉन्स्टंट आहे, मग पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणूनच पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. नाही, तुम्ही इथून सुरू करून बॉयल्सला डिराईव्ह करायचं होता का मागच्या क्वेश्चन मध्ये? नाही. 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 पासून. काय नाही, केटीजी पासून म्हणलं होतं, म्हणून केटीजी पासूनच जावं लागतंय. ठीक आहे. बरं, आता हा जो प्रश्न दिला खालचा, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणलं, मग पी इक्वल टू एनआरटी पासून पण करू शकता. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणलं ते तर कॉन्स्टंटच आहे, म्हणजे ह्याचा अर्थ पी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही, राईट? किंवा डायरेक्ट हो. लिहू शकता फ्रॉम बॉयल्स लॉ. त्यानं तसंच लिहा ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. ह्याची काही गरज नाही, हे कोलिजन आणि हे प्रेशर ह्याची गरज नाही. हे न काय असं म्हटलं नाही आपल्याला की केटीजी पासून एक्सप्लेन करा. आता हे न काय म्हणालेत माहिती आहे का? हे न एक्सप्लेन हाऊ प्रेशर चेंजेस. आता ज्या पद्धतीत दिले त्या पद्धतीत सुद्धा सांगतो. कॉन्स्टंट टेम्परेचर म्हटलंय म्हणजे ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल कॉन्स्टंट राहील. एवढं कळलं का बघा? कारण कायनेटिक एनर्जी फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते, आपण बघितलंय ना. हो. मग ज्यावेळेस आपण व्हॉल्यूम कमी करतो त्यावेळेस काय होतंय बघा बरं. व्हॉल्यूम कमी केल्यावर जरा त्यानं कोलिजन वरून सांगण्याचा प्रयत्न केले. एक्सप्लेनेशन कशापासून पण देता येते. समजा ह्याच्यामध्ये असे मॉलिक्यूल आहेत आणि जर व्हॉल्यूम कमी केलं तर गर्दी वाढेल आणि ह्यांच्या भिंतीसोबत कोलिजन वाढतील का कमी होतील? वाढतील. वाढते. भिंतीसोबत कोलिजन वाढतील. मग काय म्हटलं बघा, वाढ. नंबर ऑफ कोलिजन्स पर युनिट टाइम विथ द वॉल इनक्रीजेस. Increase. मग मग कोलिजन वाढले की मोमेंटम ट्रान्सफर पण वाढतंय आणि म्हणून प्रेशर पण वाढतंय. वाढतील. हे झालं ते ना कोलिजनच्या रूपामध्ये सांगितलंय. पण हे कधी सांगायचं? एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ केटीजी. ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कळलं का? हो सर. हो. हो. हे थेरॉटिकल झालं. म्हणजे केटीजीत कसं, केटीजी म्हणलं की मोमेंटम ट्रान्सफर, कोलिजन मुळे प्रेशर येतंय. तुम्हाला आठवतंय का? केटीजी मध्ये सर्वात मेन, केटीजीचं मेन काय आहे? केटीजी काय काय म्हणते? एक प्रेशर इक्वेशन दिलंय तिनं, 1/3 ρ c². बरोबर आहे का रे बाळांनो? हो हे हो. सर. केटीजी कुठून आले? मग हे कसं आलंय? मग हे प्रेशर कुठून आलं? आपण मोमेंटम काढलं, मोमेंटम वरून फोर्स काढला आणि फोर्स वरून प्रेशर काढलं. मग हे मोमेंटम म्हणजे काय? कोलिजनच आहे ना. मोमेंटम, चेंज इन मोमेंटम. असं म्हणलं होतं मी, ही भिंत होती, इथून मॉलिक्यूल आला, ह्याला धडकला, वापस गेला.
मग चेंज इन मोमेंटम केटीजी मध्ये कशामुळे झाले? कोलिजन मुळे झाले का? हो सर. कॉलेज मग केटीजी म्हणलं की ते कोलिजन फिलिजन अशा गोष्टी बोलावं लागतात. केटीजीनं आणखीन एक दुसरं महत्वाचं दिलं की कायनेटिक एनर्जी इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्या दोन गोष्टी विसरायच्या नाही केटीजीच्या. काय म्हणजे टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी हे रिलेटेड आहे. टेम्परेचर वाढलं की कायनेटिक एनर्जी वाढते, हे विसरायचंच नाही केटीजी मध्ये. पण त्यानं एक्सप्लेन फ्रॉम केटीजी म्हणल्यावर तेवढं करायचं. पण त्याच्याऐवजी डायरेक्ट फक्त व्हॉल्यूम कमी केल्यावर प्रेशर काय होते सांगा एवढं जर म्हटलं तर लय ताण घ्यायचा नाही. फ्रॉम बॉयल्स लॉ असे म्हणतात ते. फ्रॉम बॉयल्स लॉ. प्रेशर at constant temperature pressure is inversely proportional to volume. Therefore, if pressure increases, तुम्ही लिहिताना असले बाण काढायचे नाही बोर्डामध्ये. काय लिहायचं? Increases. इन्क्रीजेस देन सॉरी प्रेशर नाही हो, आधी व्हॉल्यूम ना. आधी कशाला व्हॉल्यूमला चेंज केली की त्यांनी व्हॉल्यूमला वाढवलंय का कमी केलं ह्या प्रश्नामध्ये? कमी. कमी If केलंय. volume decreases then pressure प्रेशर Increases. इन्क्रीज. इन्क्रीज. झालं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने एक्सप्लेनेशन देऊ शकता, पण जर प्रश्नामध्ये केटीजी तर मात्र हे असं सांगायचे असलं. ठीक आहे. बर, आता मला सांगा बरं अभि, तुला लक्षात यायला काय बोलायला होते? अभिषेक, अभिषेक, हाँ सर हेलो. अरे तू व्हिडिओ ऑन कर रे बाबा. आणि कुठं चालला तू? चालू आहे. मला कामाला लावून. व्हिडिओ ऑन आहे. आणि आपल्या बॅकग्राऊंड मध्ये फार आवाज आला की थोडं म्यूट करत जा. आणि बोलायच्या वेळेस म्यूट काढत जा. थोडं त्रास घ्यावा लागणार आहे. त्रास थोडा घ्यावा लागते है ना. हा चला लक्ष द्या आता. पुन्हा पुढे काय विचारले? व्हेन गॅस इज हिटेड टेम्परेचर इन्क्रीजेस. एक्सप्लेन म्हटले. एक्सप्लेन. आता तुम्ही काय म्हणता ह्याच्यात एक्सप्लेन काय करायचं? हिट दिल्यावर तर टेम्परेचर म्हणजे तापतेच कोणती वस्तू, ह्याला काय एक्सप्लेन करायचं आहे का नाही? पण आपण शिकायलो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. मी म्हणलं तिच्यामध्ये दोन गोष्टी लय महत्वाच्या आहेत. भिंतीसोबत कोलिजन झाल्यामुळे प्रेशर येतंय आणि टेम्परेचर वाढलं की कोणती एनर्जी वाढते? Kinetic energy. कायनेटिक. कायनेटिक एनर्जी. हा, कायनेटिक एनर्जी वाढली की टेम्परेचर वाढते असं सांगायचं. केटीजीचा संबंध आला की असंच. आता नुसतं एक्सप्लेन म्हणते, पण ते ऍक्च्युली त्याचं काय म्हणणं आहे? एक्सप्लेन युझिंग किंवा ऑन द बेसिस ऑफ केटीजी. कळायले का? हो. तेच आहे हो. बघा. काय म्हणतंय? व्हेन गॅस इज हिटेड एनर्जी इज ट्रान्सफर टू मॉलिक्यूल. म्हणजे आपण हीट दिली, मग हीट कुठं गायब तर होणार नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणते? कुणाला तर भेटली पाहिजे. मग आपण हीट दिली की गॅसच्या मॉलिक्यूलला हीट भेटेल का नाही? हाँ. गॅसच्या मॉलिक्यूलला एनर्जी भेटली की मग त्यांची ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी काय होईल? Increase. इन्क्रीज. इन्क्रीज होईल. इन्क्रीज. आणि आपल्याला माहिती आहे टेम्परेचर इज प्रोपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणा किंवा कायनेटिक एनर्जी म्हणा. काय पर मॉलिक्यूल बी म्हणायची गरज नाही, उद्या येड्याचा पसार. काय टोटल कायनेटिक एनर्जी काय प्रोपोर्शनल नाही का? आहेच. तर ठीक आहे चला, म्हणलं तरी हेवी म्हणलं तर काय. कारण सर्वच कायनेटिक एनर्जीज ह्या टेम्परेचरवर प्रोपोर्शनल आहेत. फक्त त्याचं म्हणणं एवढं आहे किंवा टोटल कायनेटिक एनर्जी म्हणण्यापेक्षा पर मॉलिक्युल म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढेल. राईट, ऑन एन ऍव्हरेज. आणि मग कायनेटिक एनर्जी वाढली की टेम्परेचर वाढते. बरोबर का? हो. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो बाबा, ज्याला केटीजी माहित नाही ते काय म्हणतात, ह्याला जर हिट केलं तर डायरेक्ट ह्या गॅसचं टेम्परेचर वाढतंय. तर केटीजी काय म्हणते तसं म्हणण्यापेक्षा काय म्हणा, हीट केलं की हीट जाते आणि हीटचं कन्व्हर्जन ह्याच्या कायनेटिक एनर्जी मध्ये होतंय आणि कायनेटिक एनर्जी वाढली की टेम्परेचर वाढतंय. बस. ठीक आहे. हाँ. दोन 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 मार्काला. पुन्हा व्हॉट हॅपन्स टू द मीन स्क्वेअर स्पीड इफ टेम्परेचर इन्क्रीजेस. डायरेक्ट माहिती आहे मीन स्क्वेअर स्पीड चा काय फॉर्म्युला आहे? RT by m. रूट 3 RT/m. सर्वात पहिले मीन स्क्वेअर स्पीड काय सांगा? काय? Velocity.
म्हणजे हे VRMS आहे, म्हणजे हे असं मीन स्क्वेअर स्पीड हे आहे का, हे आहे हे पहिलं का हे दुसरं? स्क्वेअर स्पीड पहिलं. पहिलं. पहिलं आहे मीन स्क्वेअर स्पीड. हे काय आहे मग? रूट मीन स्क्वेअर रूट स्पीड. मीन स्क्वेअर. हा, रूट मीन स्क्वेअर स्पीड आपण लिहिलं ना, हे बघा रूट मीन स्क्वेअर स्पीड कशी आहे, हे बघा ही आहे मीन स्क्वेअर स्पीड, आणि ह्या मीन स्क्वेअर स्पीडचा रूट केला की रूट मीन स्क्वेअर स्पीड. हिचा फॉर्म्युला आहे √3RT/. RT बाय पोलार मास. एम नॉट तर ह्याचा फॉर्म्युला काय येईल मग? √2RT VRT/m0. एम नॉट. म्हणजे फक्त रूट निघून जाईल ना. मी आता ही 1 मार्काला आहे, तरी फॉर्म्युला लिहिला तर चांगलंच वाटतंय सहसा. बघा फॉर्म्युला काय, इन आता 1 मार्कासाठी एवढं इन युजल आणि फ्युजल काही लिहित बसायचं नाही, पण समजा लिहिला आपण रूट मीन स्क्वेअर स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे सांगा? VRT 3R. VRT/. सो तुम्ही लिहू शकता असं चांगलं वाटण्यासाठी, वी हॅव किंवा वी नो. ह्याच्यातून तुम्ही काय लिहू शकता, धिस इम्प्लाइज. कसं आहे, कोण कोणाला कसं प्रोपोर्शनल आहे सांगा? V is directly proportional where to temperature. directly V. proportional to temperature. V square is proportional to temperature. अल्फा आणि प्रोपोर्शनल सारखंच दिसते जरा, झालं. मग मीन स्क्वेअर स्पीड इन्क्रीजेस इन सेम प्रपोर्शन ॲज टेम्परेचर. इथे लिहिलंयच पुढे. चलो टू सॉल्व द फॉलोइंग. आता तुम्ही हे असले करू शकता. स्पीड्स ऑफ 5 मॉलिक्यूल दिलेत, हा हे चला हे चांगलं आहे, ये बढिया आहे, चलो ही. हा, काय काढायचं पहिल्यांदा सांगा? मीन Mean स्पीड. speed. मीन स्पीड. चला मीन स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, आठवते का बघा बरं जरा. मीन स्पीड त्याला थोडक्यात आपण काय म्हणतो, VM. व्हीएम. काय फॉर्म्युला आहे, जर मॉलिक्युलच्या स्पीड दिल्या असतात बेसिक फॉर्म्युला काय? V1 प्लस 2 प्लस हा, V1 प्लस V2 प्लस V2 V3. V3. V1 पर्यंत. Yeah. बरोबर का? हो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याला पाहिजे तर आता इथं 5 जण आहेत, तर डायरेक्ट काय लिहायचं सांगा मग आता? इक्वल टू काय येईल? सर लागल ना हा मीन. हा मीन, अरे हा कसं ह्याच्यावर बार लिहावं लागेल हे का नाही, हा. ह्याच्यावर बार काढावं लागेल. नाही नाही नाही, एक तर बार काढा, बघा एक तर तुम्ही असं काढा, किंवा त्याला म्हणा व्ही मीन, म्हणजे दोन्ही चालतं. हे बघ, व्ही कंट्रोल प्लस एम असं किंवा असं, व्ही बार किंवा व्हीएम. व्हीएम एम म्हणजे ते मीन लिहिले ना. चला आता वर कुणाकुणाची बेरीज करायची सांगा? 200. 200, हा, 300, हे सर्वांची बेरीज करायची आहे. 200 हा. प्लस प्लस 300 प्लस प्लस 400, 400. म्हणजे प्लस काय असेल, आणि 500. डिवायडेड बाय किती करणार?
5. 5. 5. बघा हे इथं काढलंय बघा. हे ना डायरेक्टच काढलंय, एवढं लिहित बसायची गरज नाही आता. पहिल्याचं सोल्युशन, त्याच्यानंतर हे दुसऱ्याचं सोल्युशन. दुसऱ्या सोल्युशन मध्ये बघा प्रत्येकाचा स्क्वेअर केलाय, दिसायलाय का रे? हो हो. सर. हाँ. आता दुसऱ्याचा स्क्वेअर तुम्हाला करता येतो का? लय ताण घ्यायचा नसते, प्रत्येकाचा वेगळा स्क्वेअर करायचा आहे. बघा जरा हे दुसऱ्याचा स्क्वेअर जरा बघा कसा केलाय, ते करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा तुम्ही 200चा वगैरे स्क्वेअर करत बसचाल. 200चा स्क्वेअर प्लस 300चा स्क्वेअर प्लस 400चा स्क्वेअर प्लस 500 प्लस 600. हा, तरी मी इथंच तुम्हाला करून दाखवतो, राहू द्या. प्रत्येकातून कॉमन निघते, प्रत्येकामधून. तुम्हाला हे लक्षात येईल का प्रत्येकातून काय कॉमन निघेल बरं ह्यांच्यातून? स्क्वेअर कॉमन. तेच काय कॉमन निघेल? 200. ह्या प्रत्येकाला 2 × 100 होल स्क्वेअर, 2 × 100 होल, 3 × 100 असं लिहिता येते बघा. बघा बरं जरा. बघा मी काय लिहितो बघा. ह्या 200 ला काय लिहिता येते? 2 × 2 into 100. 100. बरोबर आहे का? हो सर. हाँ. 3 into 100 होल्स. 4 into. 4 into. डिवायडेड बाय 5 ना. हो. हो. बा, कळलं का? मग आता कॉमन काय निघतंय रे बाळांनो? 100 100. square. स्क्वेअर. म्हणजे असं डोकं लावायचं असतं ऑन द स्पॉट, जरी परीक्षेमध्ये आलं आता काय करू, असं नसते. हे किती? 6 × 100, राईट, डिवायडेड बाय 5. चलो, मग आता इथं काय येईल? इज इक्वल टू, हा, 100 स्क्वेअर कॉमन निघते का? हो सर. हो हो. निघते. त्याला जो कॉमन काढलं तर वर काय राहते मग? 2 plus 3. अरे Plus. अरे, नाही 4 स्क्वेअर. टू 2 कसं राहील? स्क्वेअर 2चा प्लस 2 स्क्वेअर राहील स्क्वेअर. की रे अभि. हाँ, 2 4 स्क्वेअर प्लस plus 3 9 स्क्वेअर. plus 16 4 + 9 + 16. plus 25 plus 36. कळाले? आता हाँ सर. 100च्या स्क्वेअरला काय लिहिता येतंय? आणि हे काय आलं वर, काय आलं मग सांगा आता. 4 + 9 + 16 + 25 + 36. अरे नाही, पुढे गेलं का? 6. हा, बरोबर आहे. नाही. बरोबर. इंटू, आता 100च्या स्क्वेअरला मी 10⁻² किती लिहू सांगा? 10⁻² का 10⁻4? 10⁻4. हा गणू. 10⁻4. कारण का आता 100 10. म्हणजे स्वतःच, 100 म्हणजे स्वतःच 10⁻². आहे आणि पुन्हा त्याचा स्क्वेअर आहे, कळलं ते? हो सर. 10 to the power 4 होईल. पण कळायलंय का कसे कॅल्क्युलेशन करायचे असतात ते? हाँ. हा, चला बोला, वर काय आलं सांगा सर्वांनी, बेरीज करून सांगा पटकन मला, पटकन.
90. 90 डिवायडेड बाय 5 इंटू 10 5 रेस टू 4. 4. 10 to the power 4. चला मग इक्वल टू काय येतंय बघा बरं येतंय का असं. अरे 10 to 5 पण करता येते ह्याला ते ना. तुमचं उत्तर काय आलंय ते सांगा जाऊ नाही द्या. तुमचं काय आलं एवढं सांगा त्याचं बघू नका. हम्म. अरे सांगा एवढा वेळ असते का कुठं 90/5 किती येते. 18 into 10 to the power 4. गणू किती वेळ. अभि असं आलं का. 18 हा 10 to the power 18 into 10 to the power 4. मग त्यांचं तर 1.8 आलंय. ते ते पॉइंट पॉइंट शिफ्टिंग शिफ्ट केलाय ना. गुड. एवढे हुशार झाले लेकर. बस झालं कमवलं मी. चलो पॉइंट शिफ्ट झाला आणि युनिट बघा बरं जरा कसलं लिहिलंय. मीटर पर सेकंद नाही लिहिलं. meter per second. त्याचा स्क्वेअर आहे कारण हे स्क्वेअर. व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे कळलं का. ए हो सर. इथं दोघांचा स्क्वेअर होणार. इथं इथं बघा काय आहे, इथं इथं मीटर पर सेकंद आहे कळायलंय का. हा. आणि इथं काय आहे बघा बरं स्क्वेअर केलाय का काही कळायलंय का युनिटला अर्धा मार्क काढतात बघा चुकलं हा. हो सर. आणि आता VRMS काय असते बाबांनो. VRMS काय असते ह्याचा स्क्वेअर रूटच ना. VRMS म्हणजे कुणाचा स्क्वेअर रूट रे. मीन स्क्वेअरचा स्क्वेअर रूटच की. मीन स्क्वेअरचा रूट. हा. हे बाळ्या VRMS अशीच का रे. VRMS इज इक्वल टू बघा बरं जरा असंच का रे. हो हो. सर. हा. असंच ना. मग हा. रूट मध्ये काय रूट मध्ये किती लिहायचं V किती आल्या square. व्हॅल्यू. हो पण ते 1.8 आल्या. into 10 to the power 1.8 5. पॉवर 5. power 5. मग ह्याचं कसं तर काढणार तुम्ही. 18 पण केलं सोपं जाईल कारण 2 येते बाहेर. हा हुशार झालंय तेच करायचंय आपल्याला. आता स्क्वेअर रूट कसा काढायचा आपण. इव्हन पॉवर आली. Even power. कसं काढायचं 10 to the सांगा. power. Even power. पॉवर तर इव्हन 10 to पॉवर the इव्हन power 2. कशी करणार सांगा. Point shifting. पॉईंट Point कोणीकडे shifting. पॉईंट समजा मी उजवीकडे शिफ्ट केला म्हणजे 18 केलं तर मग पॉवर काय होईल वाढेल का कमी होईल. कमी होईल. कमी Kami. होईल. म्हणजे 4 4. आलं. आता मला सांगा हो. मग आता त्याचं कसं असतं स्क्वेअर रूट कसं काढतो आपण. 10 to the power 2. 10 to the टेन power टू द 2 पॉवर into टू 4.2. 10 to the power. अठाचा स्क्वेअर रूट काय आहे 4. जवळपास. 4.2. 4.34. समजा 4 पॉईंट आता आपल्याला माहित नाही आपण अंदाजे काढणार. पण लॉग हा. टेबल मध्ये काढू शकतो. हे बाळांनो तुम्हाला लॉग टेबल वापरता येते ना. आता तुम्ही इथून पुढे लॉग टेबल घेऊन बसायचं. लॉग टेबल घेऊन बसायचं लक्षात यायला कर बाळांनो. मी तुम्हाला लगेच दाखवतो लॉग टेबल मध्ये कसं काढता येते ह्याचं ते. एवढी आता अंदाजे काढायची गरज नाही. स्क्वेअर रूट लॉग टेबल मधून काढता येत पण किती मोठ्या नंबरचं काढता येत नाही. म्हणजे तुम्ही जर असलं काहीतरी असेल बेसिक कॅल्क्युलेशन करून घ्यावंच लागते तर. समजा असं 10 to the power 3 आहे 1802 असेल तर ह्याला इव्हन करून घ्यावंच लागते म्हणजे ह्याला इथं आणावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग ह्या नंबरचा स्क्वेअर रूट कसा काढायचा बघा जरा. कुठं आहे आपल्याकडं बुक्स PDF मध्ये काय बाबा ते लॉग टेबल ना. हा लॉग टेबल. लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट मध्ये जायचं कुठं जायचं. Square root. स्क्वेअर Square रूट. root. स्क्वेअर रूट्स कुठं असतात एक माहित पाहिजे लॉग टेबल मध्ये आधी काय असते बघा. आधी असते लॉग रिथम त्याच्यानंतर असते एक दोन पेज अँटी लॉग मग नंतर असते साईन कोसाईन. हे स्क्वेअर रूट बघा इथं आहेत 11व्या नंबरला शेवटी 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 असतात बघा. म्हणजेच त्याचं पान नंबर 15वर वगैरे असतील. आलं बघा स्क्वेअर रूट आलं. आपल्याला कुणाचा स्क्वेअर रूट काढायचा आहे रे. 18. 18. 80. 18चा. मग इथं बघा बरं इथं आहे का बघा बरं इथं दिसायलंय का 18 इथं बघावं लागतं.
नाही तर वन आहे का? नाही. नाही. थोडक्यात लक्षात घ्या, नाही. इथं दिले नाही 1 ते 10 मधले स्क्वेअर रूट आहेत म्हणून. मग ह्या पानावर नाहीये. 1 ते 10 मधलेच आहे तिथे, आहे का नाही? आणि नीट बघायची, इथं स्क्वेअर हो. आहे का स्क्वेअर रूट आहे नीट बघायचं बघा. स्क्वेअर आहे का स्क्वेअर रूट आहे, येड्यासारखं करायचं नाही. स्क्वेअर रूट. हा, मग आता पुढच्या पानावर पुढे काय म्हणलंय? हा, 10 ते 100. आपला 18 जे येते 10 ते 100 मध्ये येते. हा, चला. आहे का रे इथं 18 कुठं बघा बरं? हो आहे. आहे. हा, आता 18चा कुठं बघायचा? 0 मध्ये बघायचा का 1 का 2 का 3 कुठं बघायचा? वन मध्ये व्हायला वन मध्ये. अरे मी सांगितलं होतं माग, बाळा, जर तुझ्याकडे 18.2 असेल तर 18चा 2 मध्ये बघायचा. जर तुझ्याकडे 18.1 असेल तर 1 मध्ये बघायचं. आणि जर तुझ्या पुढे 18 असेल तर कशात बघायचा 18चा मग? 0 मध्ये बघा. पुढे काय आहे काही नाही म्हणजे काय 0 आहे? मध्ये. झिरो म्हणजे 18. 0. झिरो मध्ये बघायचं. मग 18चा 0 मध्ये किती आहे बघा बरं जरा. 4.243. हे बघा, 0 मध्ये म्हणजे हो का, हे असं आहे. दिसलं काय? 0 मध्ये, 18चा 0 मध्ये 4.243. मग आपलं काय येणार इथं? स्क्वेअर रूट 4.243 इंटू, बोला, इंटू 10 ची 10 to पॉवर the 2. power इंटू गणू बोल. 10 ची पॉवर 10 to 10 the ची power पॉवर 2. 2. 10 to the power 2. मग आता पॉवर काढून टाकायची म्हणल्यावर पॉईंट point shift. पॉइंट पॉइंट कुठे शिफ्ट. शिफ्ट होणार? उजवीकडे. उजवीकडं. हा, म्हणजे हा. काय फायनली? 424. 400. 4 पॉइंट. 4 नाही रे. अभि अभि शिफ्ट कर की बाबा, 2 न. 2 न शिफ्ट 424 होणार. पॉईंट. पॉइंट Point shift. पॉइंट 2 न शिफ्ट 3. होणार की रे बाळ्या, तू कसं असं करतो रे? पॉइंट 2 न इथं शिफ्ट होणार की, हा. 424.3. हम्म. मग काय आलं सांगा? 422 हा पॉइंट 3. 3. काय मीटर पर सेकंद. आता स्क्वेअर रूट घेतलाय ए बाबा, ह्याचा स्क्वेअर रूट घेतलाय. मग आता हे जे युनिट मधलं स्क्वेअर आहे ते निघून जाईल का? हो. म्हणून उत्तर काय आलं? तो मीटर पर Meter per सेकंद. second. कसं आलं कळलं? हो. राईट. चालतंय. हा. ठीक आहे, लेक्चर झालेलं आहे. अभि, तुला मी कॉल हा करतो. सर. हम्म. तुला मी कॉल करतो.